नमस्कार मित्रांनो, मी सागर शिंदे आणि आज मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील वाई या गावामध्ये आणि आज आपण भेटणार आहोत सरस्वती निकम यांना, ज्यांचा महिला बचत गटाच्या अंतर्गत सॉफ्ट टॉयज बनवण्याचा बिझनेस आहे। तर चला आज बघूया की बिझनेस वाढवण्यासाठी उमेद अभियानाने त्यांची कशी हेल्प केली। तर ताई मला सांगा की हा व्यवसाय करताना तुम्ही स्वच्छतेची काळजी कशी घेता? कापड वगैरे आम्ही असं चांगल्या क्वालिटीचं वापरतो। कापूस पण आमचा वॉशेबल आहे, व्यवस्थित असं त्याला घाण कुठं न लागल असं ठेवतो आणि त्याची क्वालिटी म्हणजे चांगली आहे। उमेद अभियानाने तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुमची काय काय हेल्प केली? बचत गट स्थापन करून आम्हाला प्रदर्शन वगैरे लावण्यात असं त्यांना सहकार्य केलं चांगलं। त्याच्यात आमचा म्हणजे माल असा जास्त प्रमाणात विकला गेला आणि बाकी कुठे काही प्रदर्शन असलं तरी ते आम्हाला चांगल्या प्रमाणात म्हणजे असं सांगतात। मला सांगा, मुंबईमध्ये होणाऱ्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मध्ये तुम्ही कधी भाग घेतलाय का? हा, घेतलेला। मग तुमचा अनुभव कसा होता तिकडे? अनुभव एवढा छान होता ना सर, म्हणजे विक्री पण तिथे अशी छान होते। उमेद अभियानातून म्हणजे असं सहकार्य चांगले करतात, राहण्याची म्हणजे खाण्याची सोय छान करतात। महत्वाचं म्हणजे